नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी बघा, इथे मी बनवलेली आहे कच्च्या कैरीची गोळी, म्हणजेच आम गोळी. अतिशय पाचक अशी ही गोळी आहे. म्हणजे जेवण झाल्यानंतर जर तुम्ही ही गोळी खाल्ली तर आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे जे हंगामी आजार असतात त्यापासून खरं तर आपलं संरक्षण होतं किंवा हंगामी आजारापासून आपण दूर राहतो. तर अशी ही पचनशक्ती सुधारणारी आम गोळी मी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हां, आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आम गोळी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. अगदी स्वच्छ धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे. आणि ही आमच्या घरच्या आंब्याची कैरी आहे. अगदी ताजी ताजी कैरी मी इथे घेतलेली आहे. आणि आता या कैरीचं मी साल काढून घेत आहे पिलरच्या साहाय्याने. तुम्ही म्हणजे सुरीने जरी काढलं तरी चालेल, फक्त आपल्याला इथे साल काढून घ्यायचं आहे. तर आता इथे सर्व साल मी काढून घेत आहे. तर बघा, आता कैरीचं सर्व साल काढून झालेलं आहे आणि कैरी आता आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. तर आता इथे मी कैरी कट करून घेते अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. अगदी कमीत कमी घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी होते. तर जरूर अवश्य तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय तुम्ही ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आता इथे हे कैरीचे तुकडे मी केलेत ना, अशाच पद्धतीने सर्व तुकडे आता इथे मी करून घेणार आहे. तर आता ही सर्व कैरी कट करून झालेली आहे. त्यानंतर ही कट केलेली कैरी एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मूठभर पुदिना घालायचा आहे. पुदिना अगदी स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे. फ्रेश पुदिना इथे घालून एक मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुमच्या कैरीला अशा दशा वगैरे असतील तर तुम्ही हे एखाद्या गाळणीने गाळून घ्या, नसेल तर अशी ठेवली तरीही चालेल. आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा काळं मीठ, अर्धासा चमचा इथं काळं मिरी पूड घातलेली आहे आणि 1 चमचा इथे चाट मसाला घातलेला आहे. तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तिखट घातलं तरीही चालेल किंवा लहान मुलं खाणार असतील तर तिखट स्किप केलं तरीही चालेल. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे मिक्स करून झाले. त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि लगेचच कढईमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घालून झालं आहे कढईमध्ये. त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर पाऊण वाटी साखर मी इथे घातलेली आहे. तुमची जर कैरी आंबट असेल तर तुम्ही पूर्ण 1 वाटी साखर घातली तरीही चालेल किंवा 1 वाटी गूळ घातला तरी चालेल साखरेऐवजी. नंतर आपल्याला हे मिश्रण मीडियम फ्लेमवरती एक 7-8 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, थोडासा घट्टसरपणा येईपर्यंत. त्यानंतर त्याला छानसा रंग येण्यासाठी मी इथे जो खाण्याचा हिरवा रंग असतो तो घातला आहे, अगदी 2-3 थेंब. तुम्ही तुमच्याकडे पिवळा कलर असेल तो घाला किंवा हिरवा घातला तरीही चालेल, छान दिसतंय म्हणून आपल्याला कलर घालायचा आहे. नसेल तर कलर स्किप केला तरीही चालतो बरं का मंडळी. त्यानंतर पुन्हा आपल्याला 5-1 मिनिट व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आणि आता शिजलं आहे, बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. गॅस बंद करून कढई आपल्याला उतरून घ्यायची. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत एक प्लॅस्टिकचा इथे मी कागद घेतलेला आहे किंवा प्लॅस्टिकची पिशवी असते ना ती घेतलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे तेल लावून झालेलं आहे. त्यानंतर ते मिश्रण जे आहे ना आपण शिजवलेलं ते यावरती घालून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट होतं बघा अशा पद्धतीने. आणि तुमचं घट्ट नसेल झालं तर तुम्ही अजून 2-3 मिनिट त्याला शिजवून घेऊ शकता बरं का. तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण मी या पॉलिथिनवरती काढून घेतलेलं आहे. आणि पूर्ण मिश्रण काढून घेतल्यानंतर आपल्याला पॉलिथिननेच ते मळून घ्यायचे, कारण ते खूप गरम आहे. हाताला चटके लागू नये म्हणून आपल्याला असंच प्लास्टिकमध्ये ते मळून घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अजिबात हाताने मळायचं नाही आहे, खूप चटके लागतात. त्यामुळे याच पद्धतीने असं ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता हे सर्व माझं मळून झालेलं आहे.
मी आता याला हाताने मळून घेणार आहे. पण जर गरम असेल तर तुम्ही पुन्हा त्याला असं पॉलिथिनमध्येच मळून घ्या, कारण अजूनही हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे मी पॉलिथिनमध्येच त्याला थंड होईपर्यंत व्यवस्थित असं मळून घेणार आहे. तर आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे, व्यवस्थित मळून घेतले. त्यानंतर असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढी साईज करायची आहे गोळीची त्या पद्धतीने गोळे घ्यायचे आहेत आणि त्या अशा हातावर गोल करून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही चपट्या आकारात केले तरी चालेल, किंवा जेली असते ना, जेली चॉकलेट, त्या पद्धतीने तुम्ही आकार दिलात तरीही चालेल. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही गोळी तुम्ही बनवू शकता. मी गोल आकारामध्ये ही गोळी बनवलेली आहे. पुन्हा एक गोळी मी बनवून दाखवते. खूप छान होतात ह्या गोळ्या. तर आता ही दुसरी ही गोळी मी इथे बनवून घेतलेली बघा. आणि अशाच पद्धतीने सर्व गोळ्या मी आता इथे बनवून घेणार आहे. तर बघा इथे आता अगदी चकचकीत अशी गोळी बनवलेली आहे. अगदी जवळून दाखवते बघा मी तुम्हाला. तर बघा आता ह्याच पद्धतीने मी सर्व गोळ्या बनवून घेणार आहे. तर इथे सर्व गोळ्या आता आपल्या बनवून झालेल्या आहे आणि त्यानंतर ह्या गोळ्या आहे ना आपल्याला पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी अर्धीशी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरेमध्ये आपल्याला ह्या गोळ्या बनवून घ्यायच्या. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही आपली जी नेहमीची साखर आहे ते मिक्सरमध्ये काढून त्याची पिठी साखर बनवून त्यामध्ये ह्या गोळ्या घोळून घ्या आणि थोड्याशा सुकेपर्यंत ठेवायच्या. नंतर आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहे, हवाबंद बरणीमध्ये, म्हणजे त्या व्यवस्थित महिनाभर टिकतात. तर मैत्रिणींनो, ही जी पचनशक्ती सुधारणारी किंवा पाचक अशी कच्च्या कैरीच्या गोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंटने ना असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते. त्यासाठी छान छान कमेंट करा. आपली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले ना मंडळी, त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.